आज ना आपण बनणार आहोत बघा कद्दूचे धपाटे. एकदम सोपी रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते आणि कद्दूची भाजी वगैरे खायला कधी कधी नको वाटतं, तर मस्त असे धपाटे बनवायचे, दह्यासंग खायचे, मस्त असे एन्जॉय करायचे, खूप भारी लागतात. मस्त मिरची कांदा घ्यायचा सोबत. काय केलं आहे, कद्दू घेतला आहे, छोटासा घेतलेला आहे, मोठा नाही घेतला, कवळा सरच आहे. बिना छिलक्याचा घेतला, कवळावाला होता, सो बिना छिलक्याचा जरी घेतला तरी चालेल किंवा छिलक्याचा घेतला तरी चालेल. मी जे आहे ते वरची साल पूर्ण काढून घेतली होती इथे. नंतर साईडनं जे चाकूने कट करून घेतला आणि त्याचे 4 काप असे करून घेतले, कारण आपल्याला आता हे कद्दू जे आहे ते खिसून घ्यायचं आहे. कुणी दुधी म्हणतं, कुणी कद्दू म्हणतं, तर कुणी छोटा भोपळा पण म्हणतं. तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. छान प्रकारे याला खिसून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला सगळं जे आहे ते पीठ एकत्रित सगळं करून घेऊन त्याचे धपाटे करायचे आहेत. तुम्ही धपाटे कधी खाल्लेत का, किंवा तुम्हाला धपाटे आवडतात का ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. काय करायचं, मस्त कद्दू खिसून घेतला नाही तर याच्यामध्ये 2 वाटी मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. नंतर मध्ये कांदा टाकून घेतला आहे. कांदा थोडा जास्त आवडत असेल तर जास्त टाका. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घेतली, लसूण घेतला, अद्रक, त्याच्यानंतर घेतल्या जिरे, ओवा, हे सगळं टाकून मस्त असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तरी पण चालेल. याच्यामध्ये हे मसाला जे आहे ते ॲड करून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकलं, हळदी पावडर टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे, म्हणून मी मिरचू टाकलेलं नाही आहे. जर मिरची नसेल टाकायला तर मिरचू टाका त्यामध्ये. वरतून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. तर छान प्रकारे आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मीठ वगैरे हळद सगळं काही याच्यामध्ये असं लागलं पाहिजे मस्त. नंतर थोडंसं मध्ये पाणी टाकून जे आहे ते याचं पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलं आहे, पूर्ण जे आहे त्याचा असं उंडा मस्त असा करून घेतला आहे. शेवटी थोडंसं पाण्याचा हात लावला आणि ते साईडला काढून ठेवून दिला आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर लगेच 1 ते 2 मिनटच ठेवून दिला मी. तोपर्यंत जे आहे ते लगेच त्याचा मस्त असा गोळा करून घेतला आणि इथे खाली मस्त घेतलेला आहे, पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं आणि सुती कपडा घेतलेला आहे मी, असा रुमाल मस्त असा नवीन आहे, सो चांगल्या प्रकारे त्याला धुवून घेतलं 1-2-3 वेळेस आणि छान प्रकारे त्याच्यावर आपल्याला धपाटे करून घ्यायचे आहेत. तर ते पीठ घ्यायचं आणि हाताने मस्त पाणी लावून हाताने थापत घ्यायचं. आपल्याला पाणी लावून थापायचं आहे, जेणेकरून जे आहे आपले धपाटे मस्त असे स्प्रेड होतात, एका जागेवर जाड किंवा पातळ होत नाही. असं बरोबर सगळं हे करून घ्यायचं आणि हे झाल्यानंतर ह्याच्यावरती टाकून घ्यायचे आहे तीळ आणि तीळ टाकून थोडंसं हाताने उगा प्रेस करून घ्यायचं आणि मस्त असे छिद्र करायचे बघा मध्ये, जेणेकरून धपाटे ते छान भाजले जातात. नंतर इथे तवा गरम केलेला आहे आणि गॅसवर ठेवण्याच्या आधीच मी तव्याला तेल लावून घेतलं होतं. नंतर ते गॅसवर ठेवला, कडक तापलेला होता तवा. मस्त असं धपाट टाकलं, वरून कपडा जे आहे ते काढून घेतला मी आणि खालीवरी मस्त तेल लावून भाजून घेतलं. सो आपले धपाटे रेडी आहेत. मस्त एकानंतर एक करत गेले आणि घरामध्ये सगळ्याला गरम गरम जे आहे ते देत राहायचं. दह्यासंग खावा, सॉससंग खावा, कशासोबत पण खावा, वरणासोबत पण छान लागतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर अजून. आणि तुमच्या इकडं असे धपाटे करतात का नाही, मला हे नक्की कॉमेंट करून सांगा. काय करायचं, मस्त मध्ये कांदा घ्यायचा, संग मिरची घ्यायची खायला आणि मस्त असं एन्जॉय करायचं. रात्रीच्या जेवणात करा किंवा सकाळी नाश्त्याला करा, एकच नंबर लागतात. चला भेटूया उद्या.